जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे। संत ज्ञानेश्वरांच्या या ओवीप्रमाणे समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना एकत्र आणून मायेच्या बंधुभावाच्या आणि एकतेच्या धाग्यात जोडण्यातच जीवनाचं सार्थक दडलंय। अलीकडे जात धर्माच्या नावावर रक्तपात होत असताना, परस्पर द्वेष आणि कटुता यांची उदाहरणे डोळ्यासमोर येत असताना, दुसरीकडे जात धर्मांच्या पलीकडे जाऊन केवळ संवेदनशीलता बाळगत माणुसकीच्या सेवेचा उंच आलेख निर्माण करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाही समाजाचं दुभंगलेपण जोडण्याचं काम करतायत। यामध्येच आपल्या सामाजिक कार्यानं बंधुभाव आणि सलोखा यांचा आदर्शवत उदाहरण संपूर्ण राज्याला घालून दिले ते कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीनं। प्रत्येक कोल्हापूर वासियांना अभिमान वाटावा असं कार्य करणाऱ्या बैतुलमाल कमिटीच्या अनुकरणीय कार्यावर बी न्यूजचा हा प्रकाश झोत। ईश्वरानं आपल्याला दिलेलं आयुष्य कसं जगायचं हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर आणि संस्कारांवर अवलंबून असतं। पण जीवनाची खरी सार्थकता घेण्यात नाही तर देण्यात आहे हे भान ज्यांना येतं ते आपलं आयुष्य समाजाच्या हितासाठी अर्पण करतात। अलीकडे धर्म भाषा यावरून मानवामधला संकुचितपणा वाढलाय। मी माझापासून ते मी आणि माझी जात इथपर्यंतच मानवाचं विचार विश्व मर्यादित होऊ लागलंय। अशा वेळेस संत महंतांनी दिलेल्या वैष्णव जनतो तेणे कहिये जो पीर पराई जाने रे या शिकवणीप्रमाणे काही व्यक्ती आणि संस्था समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी निरपेक्ष वृत्तीनं काम करतायत। त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापुरातील जिल्हा बैतुलमाल कमिटी। मुस्लिम समाजामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या काही तरुणांना समाजातील व्यथा वेदना गरिबी आणि उपेक्षितांचे हुंकार सातत्यानं भंडावून सोडत होते आणि या अस्वस्थतेतून जन्म झाला तो बैतुलमाल कमिटीचा। समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं 2008 साली मुस्लिम समाजातील काही कष्टकरी तरुण एकत्र आले आणि समाजातील सर्व घटकांना जमेल तशी मदत करण्याचा निर्णय घेऊन कोणताही गाजावाजा न करता त्यांनी आपलं काम सुरूही केलं। एखादा गोरगरीब भेटला की त्याला जेवू खाऊ घालायचं, त्याच्या औषधांची सोय करायची। ईद किंवा दिवाळीला अनेक गरजू कुटुंबांना कपडे आणि फराळाचं साहित्य गुपचूप घरपोच करायचं। यातून सुरू झालेल्या या कार्याची व्याप्ती हळूहळू वाढत गेली आणि गेल्या काही वर्षात कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण राज्याला आदर्शवत अशा प्रकारचं काम बैतुलमाल कमिटीनं केलंय। सुरुवातीला केवळ 25 ते 30 तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या सामाजिक कार्यात आज घडीला 2000पेक्षा जास्त युवक काम करतायत। रोज पोटासाठी कष्ट करणाऱ्या आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या सेवकांनी दरमहा काही रक्कम बचत करून तसंच लोकांकडून वर्गणी गोळा करून गोरगरिबांची सेवा सुरू ठेवली आहे। या कमिटीत कुणी नेता नाही, कुणी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी नाही, सगळेच सेवक आहेत आणि काम म्हणजे निरपेक्ष वृत्तीनं सेवा। कोल्हापूर शहर आणि उपनगरातील सुमारे 150हून अधिक हिंदू मुस्लिम दलित कुटुंबांमध्ये दर महिन्याला रेशन धान्य घरपोच करण्याचं काम कमिटीतील सेवक करतात। कोणतीही जात धर्म न बघता या कुटुंबांची सेवा सुरू आहे। ज्यांना आप्तस्वकीयांनी झिडकारलं अशा 40 निराधार आणि अनाथ वृद्धांचा सांभाळ करून त्यांच्या जेवण आणि निवासाची व्यवस्था कमिटीकडून करण्यात येते। वर्षाला 60 ते 65 याप्रमाणे गेल्या 10 वर्षात
500हून अधिक निराधार आणि गरजू हिंदू मुस्लिम कुटुंबातील मुलामुलींची लग्न कमिटीनं लावून दिली आहेत। वैद्यकीय मदत ही तर या कमिटीची खास बाब। कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही रुग्णानं बैतूल माल कमिटीत जावं आणि आपल्या उपचारासाठी भरघोस मदत घेऊन यावी हे तर नेहमीच चित्र। दर महिन्याला सुमारे 40 ते 50 गरजू रुग्णांना घरपोच औषधं देण्याबरोबरच अचानक आलेलं ऑपरेशन, रक्ताची गरज, बिल भागवण्यासाठी असलेली पैशांची आवश्यकता या सगळ्या गोष्टींमध्ये कमिटीचे सेवक सातत्यानं मदत करतायत। CPR मध्ये तर कोणत्याही रुग्णाला मदतीची गरज असेल तर बैतूल माल कमिटीचे सेवक तात्काळ हजर असतात। आतापर्यंत शेकडोंच्या संख्येनं रुग्णांना मदत करणं इतकंच नव्हे तर बेवारस व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचं काम सुद्धा कमिटीनं केलंय। याबद्दल CPRचे आरोग्य मित्र बंटी सावंत गौरवोद्गार काढतायत। कोल्हापूर जिल्हा बैतूल माल कमिटी गेली 10 वर्ष विविध क्षेत्रामध्ये लोकांची मदत करण्यात अग्रेसर आहे। गेले 10 वर्ष प्रत्यक्ष मी डोळ्याने पाहतो, इथे मी CPR मध्ये असल्यामुळे कुठलाही रुग्ण असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे, त्याला जर अडचण तो असेल आणि त्यांच्याशी जर संपर्क साधला तर कमिटीचा एक व्यक्ती किंवा कमिटीतले सर्वजण तातडीने त्या रुग्णापर्यंत पोहोचतात। त्यांना लागल ते जेवणाचा डबा असू दे, रक्त असू दे, औषधासाठी पैसे कमी पडत असतील, बिल भरण्यासाठी पैसे कमी पडत असतील तर ते स्वतः कुठली जात धर्म भेद न बघता ते त्या लोकांना मदत करत राहतात। अशाच लोकांच्या, अशा कमिटीच्या मागे सर्व समाजातल्या लोकांनी पाठीशी राहून त्यांना प्रोत्साहन करण्याची गरज आहे। अनाथ मुलांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी मदत करणं, काही प्राथमिक शाळांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करणं, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी निमित्त सामाजिक सलोखा वाढवणारे उपक्रम आयोजित करणं, अशा उपक्रमांबरोबरच रक्तदान शिबिरांचं आयोजन आणि मराठा क्रांती मोर्चासारख्या उपक्रमावेळी पुढाकार घेऊन सुमारे 2.5 टन तांदूळ शिजवून मोर्चेकऱ्यांच्या जेवणाची सोय करणं असेही उपक्रम कमिटीनं राबवले आहेत। जवाहरनगर परिसरातील सुरेश नगरकर आणि त्यांची पत्नी सिंधू या वृद्ध दाम्पत्याला कुणीच पाली नाही। इकडं तिकडं भटकणाऱ्या या दाम्पत्याला परिसरातील सोसायटी तरुण मंडळानं बस स्टॉपच्या शेजारी छोटी पत्र्याची खोली करून त्यांच्या निवासाची सोय केली आहे। या दाम्पत्याला आज कमिटीच्या वतीनं 2 महिने पुरेल इतकं रेशन धान्य वितरित केलं। गरिबी आणि दारिद्र्य तसंच वृद्धत्वाच्या फेऱ्यात अडकून आर्थिक विवंचनेचे फटके सोसणाऱ्या या दाम्पत्याला ही मदत पाहून गहिवरून आलं। इथं आलो म्हणजे आम्ही भाड्याने राहायला होतो। इथं हे प्रकाश रेशनवाला आहे, त्याच्या घरामध्ये आम्ही राहायला होतो। 300 रुपये भाडं देत होतो। त्यावेळेला आमची परिस्थिती होती। नंतर हे माझे धंदे बुडाले, त्यामुळे त्याचंही भाडं देता येईना म्हणून त्यांनी आम्हाला बाहेर काढलं। मग बाहेर काढल्यानंतर या मुलांनी बघितलं, हेच की मुलं धीरज आणि हे पुष्कळची मुलं होते मंडळाचे। या मंडळाच्या मुलांनी आमची परिस्थिती बघितली आणि त्यांनी आम्हाला इथे येऊन सहकार्य केलं। निरपेक्ष वृत्तीनं केवळ सेवाभाव जोपासून एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करणाऱ्या कमिटीला या सर्व उपक्रमांसाठी वर्षाला 40 ते 45 लाख रुपयांचा खर्च येतो। त्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजातील काही व्यक्ती सढळ हस्ते मदत करतात, पण मागणाऱ्यांची संख्या प्रचंड आणि जमा होणारी वर्गणी तोकडी असल्यानं प्रसंगी कर्ज काढून किंवा हात उसने पैसे घेऊन कमिटीनं मदतीचं काम सुरू ठेवलंय। भविष्यात सर्वच धर्मियांसाठी अल्पदरात परिपूर्ण उपचार करणारं हॉस्पिटल सुरू करण्याचा कमिटीचा मानस आहे। त्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन बैतूल माल कमिटीच्या सेवाभावी वृत्तीला पाठबळ देण्याची गरज आहे। रंजल्या गांजलेल्यांच्या जीवनात अच्छे दिन आणणाऱ्या बैतूल माल कमिटीच्या कार्यानं कोल्हापूरची पुरोगामित्वाची ओळख राज्याच्या नकाशावर अधिक ठळक झाली आहे, यात शंका नाही। जात धर्म भाषा प्रांत आणि राजकारण याच्या पलीकडे जाऊन केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून मानवाची सेवा करण्याच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हा बैतूल माल कमिटी गेली 10 वर्ष अखंडपणे कार्यरत आहे। असंख्य दीन दलित दुबळ्या गरीब उपेक्षित निराधार अनाथ लोकांना सबका साथ और सबकी मदत या दृष्टिकोनातून बैतूल माल कमिटीचं काम सुरू आहे। आणि या बैतूल माल कमिटीनं कोल्हापूरसह संपूर्ण राज्याला असा संदेश दिलेला आहे कि सच्चा हिंदू और सच्चा मुस्लिम वही जो एक दूसरे की मदद करते हैं। सच्चा हिंदू और सच्चा मुस्लिम वही जो एक दूसरे की मदद करते हैं। इसलिए गर्व से कहो कि हम राजर्षि शाहू महाराज की कोल्हापुर नगरी में रहते हैं। बी न्यूज़ साठी कॅमेरामन सुनील ठाणेकर सह ताज मुलानी।